मित्रांनो, असे विद्यार्थी जे 2026 मध्ये MH-MBA CET द्यायचा विचार करत आहेत किंवा जे आतापासून प्रिपेअर करत आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी या एक्झामबद्दल प्रत्येक इन्फॉर्मेशन, वेदर इट इज अ पेपर पॅटर्न, एलिजिबिलिटी, इम्पॉर्टंट डेट्स, त्यासोबतच सिलेबस आणि अशा काही गोष्टी जेणेकरून तुम्ही या एक्झाममध्ये मॅक्सिमम मार्क्स स्कोर करू शकता. या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. इन केस तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तरी कमेंट करा, मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ लगेच सुरू करूया. सर्वात पहिले आपण बघूया एक्झामचे डिटेल्स. ओके, तर एक्झामचं नाव काय आहे तर MAH-MBA अँड MMS CET. कंडक्टिंग बॉडी कोण आहे तर CET सेल आहे. ही एक्झाम कम्प्लिटली ऑनलाईन असणार आहे, जे की कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल. त्यासोबतच तुम्ही जेव्हा ही एक्झाम द्याल तुम्हाला कोर्सेस जसे की MBA, MMS आणि PGDM असे कोर्सेस तुम्हाला ऑफर होतील. आता ही एक्झाम कम्प्लिटली 150 मिनिट्सची आहे. ओके, आणि त्या 150 मिनिट्समध्ये तुम्हाला 200 क्वेश्चन्स सॉल्व्ह करावे लागतील. आता या एक्झाममध्ये प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क अलोकेट केला आहे. सो 200 क्वेश्चनसाठी 200 मार्क्स हा पेपर असणार आहे. ओके, आता नेक्स्ट बघूया मित्रांनो, ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया की कोणते विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात आणि कोणते नाही. कारण की हे कळणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की बरेचसे विद्यार्थी ब्लाइंडली एक्झाम द्यायचा प्रयत्न करतात, पण त्यांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत की तुम्ही या एक्झामला एलिजिबल आहात का नाही. सगळ्यात पहिलं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. सो अ कॅन्डिडेट मस्ट हॅव पास्ड अ मिनिमम 3 इयर्स बॅचलर्स डिग्री. ही शुड बी अवॉर्डेड फ्रॉम UGC AIU रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. आणि तुम्ही कोणत्या पण फील्डमध्ये जसं की आर्ट, कॉमर्स, सायन्स किंवा इंजिनिअरिंग या असाल तरी तुम्हाला ही एक्झाम देता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, असे विद्यार्थी जे की फायनल इयरमध्ये आहेत, म्हणजे लास्ट इयरमध्ये आहेत, ते सुद्धा या एक्झामला देऊ शकतात. आणि तुमचं जे मेन्स डिग्रीचं सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये एनरोल व्हाल तेव्हा तुम्हाला सबमिट करावं लागेल. सो जे विद्यार्थी लास्ट इयरला आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकतात. नेक्स्ट क्वालिफिकेशन ते म्हणजे मिनिमम मार्क्स. आता जर तुम्ही जनरलमधून असाल तर तुम्हाला मिनिमम 50% ॲग्रिगेट मार्क्स पाहिजेत. आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल जसं की SC, ST, OBC तर तुम्हाला 45% ॲग्रिगेट मार्क्स पाहिजेत. ते कुठे, ते तुम्हाला 12वी पाहिजेत किंवा तुम्ही ज्या डिग्री जे तुम्ही लेटेस्ट डिग्री कंप्लीट केली त्यामध्ये. आता मित्रांनो, नेक्स्ट बुक आहे ते म्हणजे पेपर पॅटर्न. आता पेपर पॅटर्न म्हणजे काय की बाबा याच्यामध्ये कोणते कोणते सेक्शन्स आहेत, त्यांना किती मार्क अलोकेट केले आहेत आणि ते टोटल किती मार्काचा पेपर असणार आहे. सगळ्यात पहिलं आहे लॉजिकल रिझनिंग, ज्याला 75 क्वेश्चन्स येतील. अँड तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक क्वेश्चनला 1 मार्क, म्हणून 75 मार्क्सचा हा पुरा सेक्शन आहे. नेक्स्ट आहे ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग, त्याला 25 क्वेश्चन्स आहेत. मग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्याला 50 क्वेश्चन्स आहेत. आणि वर्बल ॲबिलिटी अँड रिडिंग कॉम्प्रिहेन्शन याला 50 क्वेश्चन्स आहेत. सो असे टोटल करून तुम्हाला 200 क्वेश्चन्स भेटतील फॉर 200 मार्क्स. ओके, त्यासोबतच दिस टेस्ट विल कंप्राइज मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, म्हणजे MCQ बेस्ड क्वेश्चन्स आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 5 ऑप्शन्स मिळतील. आता मित्रांनो, बरेचसे एक्झाम्समध्ये तुम्हाला फक्त 4 ऑप्शन्स बघायला मिळतील, पण या एक्झाममध्ये तुम्हाला टोटल 5 ऑप्शन्स बघायला मिळतील. त्यासोबतच एक बेनिफिट तुमचा एक गोष्ट आहे, जे म्हणजे या एक्झामला कुठल्याच प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आणि हे आपण डिस्कस केलंय. 150 मिनिट्सचा पुरा पेपर आहे. त्यासोबतच एक्झाम कम्प्लिटली इंग्लिश एक लँग्वेजमध्ये असेल आणि ऑनलाईन असेल. आता नेक्स्ट बघूयात ते म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स. आता काही दिवसापूर्वीच CET सेलनी ही जाहिरात पब्लिश केली होती, ज्यामध्ये तिने टेंटेटिव्ह एक्झाम डेट्स डिक्लेअर केले होते. आता तिथे आपण पाहिलं तर MH-MBA CET इथे आहे 9 नंबरला. तुम्ही पाहू शकता इथे टेक्निकल एज्युकेशनच्या अंडरमध्ये MH-MBA MMS CET 2026. याचे टेंटेटिव्ह डेट्स काय आहेत तर ही एक्झाम होईल 6 एप्रिलला, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, चौथा महिना झाला तो. सो 6 एप्रिल टू 8 एप्रिल ही एक्झाम असणार आहे. हे 3 दिवस एक्झाम चालेल. सो तुमच्या त्या हिशोबाने तुमचे शिफ्ट्स वगैरे सगळे डिक्लेअर होतील ॲडमिट कार्डवरती. आणि तुम्हाला आता या काही दिवसामध्ये जसं की मिड जानेवारी किंवा मग शेवटच्या वीकमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म सुटतील, तुम्हाला ते भरावे लागतील. आणि इन केस तुम्हाला माहिती नसेल की कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात त्या फॉर्मसाठी, तर मला कमेंट डाऊन करा, मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल, जेणेकरून तुम्हाला एक ॲम्पल अमाऊंट ऑफ टाईम मिळेल तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचा आणि इन केस नसतील तर त्याला जनरेट करायचा. ओके, आता मित्रांनो, तुम्ही जेव्हा ही एक्झाम द्याल, तुम्ही जेव्हा तुमचे चांगले जास्तीत जास्त मार्क्स स्कोर कराल, तुम्हाला हेही कॉलेजेस जसं की JBIMS मुंबई, SIM SREE मुंबई,
त्यासोबतच PUMBA मुंबई, वेलिंगकार मुंबई, COEP, असे भरपूर कॉलेजेस जी की वन ऑफ द टॉप मोस्ट कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये. आता तुम्ही बघू शकता इथे त्यांचा कट ऑफच 99च्या खाली नाही आहे. सो हे खूप टॉप मोस्ट कॉलेजेस आहेत. तुम्ही या कॉलेजमध्ये जर गेलात तर तुम्हाला फीस पण इथे दिसेल, तुम्हाला किती द्यावी लागेल. त्यासोबतच ॲव्हरेज पॅकेज सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटेल प्रत्येक कॉलेजचं. तर मित्रांनो, तुम्ही जर चांगला अभ्यास केला, चांगले मार्क मिळवलात, तुम्हाला या कॉलेजमध्ये यायची संधी मिळेल आणि तुम्हाला त्यासोबतच तुमचे जे पॅकेजेस आहेत प्लेसमेंट नंतरचे ते खूप जास्त भेटणार आहेत. तर मित्रांनो, त्यानुसार तुमचा अभ्यास करा. तुम्हाला इतके पर्सेंटाइल लागतील, सो तुम्हाला अभ्यास पण त्या हिशोबाचा करावा लागेल. इन केस तुम्हाला कोणते डाऊट असेल किंवा तुम्हाला कोणते टॉपिक्स पाहिजे असतील किंवा तुम्हाला कोणते क्वेश्चन्स पाहिजे असतील, तुम्हाला कमेंट डाऊन करा. मी नक्की एक व्हिडिओ बनवेल. ओके. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. धन्यवाद.